गोपीनाथराव मुंडेंच्या आग्रहामुळे बाळासाहेबांनी मनोहर जोशींना बाजूला सारून राणेंना मुख्यमंत्री केलं, असं पुढारी न्यूजला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी गौप्यस्फोट केलाय। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुढारी न्यूजने त्यांची मुलाखत घेतली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे। गोपीनाथजींनी मनोहर जोशी मुख्यमंत्री नसावेत म्हणजे त्यांची काही नाराजी होती त्यांच्याविषयी। मग मनोहर जोशींच्या ऐवजी दुसरा मुख्यमंत्री करायचा आग्रह बाळासाहेबांकडे धरला। तो आग्रह धरत असताना मी तर सातत्यानं राहायचोच बरोबर। आणि साहेब विचारायचे की या माणसामध्ये असं काय कमी आहे बाबा, तुझी काय अशी नाराजी त्याच्यावर। पण मुंडे साहेब म्हणायचे नाही नाही बदललं पाहिजे, बदललं असा तो विषय चालायचा। आणि मग करायचं कुणाला। एक दिवशी बाळासाहेबांनी मुंडेंनाच प्रश्न विचारला, खरं तुला कोण चालेल मग मुख्यमंत्री। मग मुंडे साहेब म्हणत, साहेब तुम्ही सांगाल तो मुख्यमंत्री चालेल पण मनोहर जोशी नको। अरे बाबा म्हणे एवढं कसं काय तुमचं नाही चाललेलं, आपण एकत्र काम केलेलं आहे, 4 वर्ष झाले आपण एकत्र निवडणुकासाठी लढतोय। आणि बाळासाहेबांनी आपल्या मुंडेंच्या आग्रहास्तव शेवटी बाळासाहेबांनी नारायण राणेंना त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं। आता साहेबांनी मुख्यमंत्री केलं तर मुंडे साहेबांच्या आग्रहास्तव केलं, त्यांनी फारच गळ घातल्यामुळे त्या ठिकाणी केलं।